बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली। बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार। दुपारी 1 वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सहकुटुंब दादरमध्ये मतदान, तर उद्धव ठाकरेंनी वांद्रे कलानगर इथं बजावला मतदानाचा हक्क। महाराष्ट्रात सकाळी 11 वाजेपर्यंत 15.93% मतदारांनी बजावला हक्क। दिंडोरीत सर्वाधिक 19.50% मतदान। मात्र 8 राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातलं मतदान सर्वात कमी। मुंबईतल्या 6 मतदारसंघांसाठीचं मतदान सुरू। 3 मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना। राहुल शेवाळे, संजय दीना पाटील, रवींद्र वायकर, भूषण पाटील यांचं मतदान। मतदान केंद्रावर ईव्हीएम बराच वेळ बंद असल्यानं आदेश बांदेकरांचा संताप। मुंबईतील पवई हिरानंदानी भागातला प्रकार। मुंबईतील वर्सोव्यात भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी। मतदारांना मदत करणं गुन्हा आहे का? भाजप कार्यकर्त्यांचा सवाल। मराठी कलाकारांसह बॉलिवूड कलाकारांनीही बजावला मतदानाचा हक्क। रणवीर, दीपिका, धर्मेंद्र, मनोज वाजपेयी, नाना पाटेकर, अशोक सराफ, अनुपम खेर, हेमा मालिनी, प्रशांत दामले यांचं मतदान। ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघरमध्येही मतदान सुरू। ठाण्यात विचारे आणि म्हस्के आमने सामने, तर मुख्यमंत्र्यांचं कुटुंबासोबत मतदान। मतदानापूर्वी उमेदवारांचं देवदर्शन। राहुल गांधी रायबरेलीतल्या हनुमान मंदिरात, तर मुंबईत उज्ज्वल निकम, अनिल देसाई देवाचरणी लीन। शांतिगिरी महाराज नाशिकच्या अंबड पोलिसात। कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्याबद्दल विचारणा, तर ईव्हीएम कक्षाला हार घातल्यानं शांतिगिरी महाराजांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यामध्ये आज देशभरात एकूण 49 जागांवर मतदान। रायबरेलीत राहुल गांधी, तर अमेठीमध्ये स्मृती इराणींची प्रतिष्ठा पणाला, तर राजनाथ सिंग यांचंही भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद होणार। इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू। धुक्यामुळे पायलटला डोंगर दिसला नसावा। प्राथमिक तपासानंतर शक्यता व्यक्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।